हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण व्हेजिटेबल खिचडी। तर त्यासाठी मी 4 प्रकारची डाळ घेतलेली आहे। चना डाळ, तुवर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, ह्या सर्व डाळी सारख्या प्रमाणामध्ये घेऊन घ्यायच्या आहे। थोड्या कमी जास्त असल्या तरीही चालते। आणि छान पाणी टाकून आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 3 ते 4 पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि डाळ शिजवून घ्यायची आहे। आता 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, तो पण स्वच्छ धुवून घेत आहे आणि पाणी टाकून आपण ते डाळ आणि तांदळाचा कुकर तयार करून घेत आहे आणि एकत्र शिजवून घेत आहे। असं कुकरमध्ये लावून वेगळं शिजवून घेत आहे। या पद्धतीने शिजवत आहे। तुम्ही वेगळं पण शिजवू शकता, जसं डाळ एकदा शिजवा आणि भात एकदा शिजवा असं पण करू शकता। कुकरला 4 शिट्या होऊ दिल्या आणि कुकर थंड झाल्याच्या नंतर आपण बघून राहिलेलो आहोत। तर भात छान शिजलेला आहे आणि डाळी पण आपल्या छान शिजलेल्या आहेत। तर चला आता आपण डाळ घोटून घेऊया आणि खिचडी बनवायला, व्हेजिटेबल खिचडी बनवायला सुरुवात करूया। डाळ छान मॅश करून घेत आहे, बघा किती छान शिजलेली आहे। तर आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण जेवढं पातळ पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने घोटून घेत आहे। एका मोठ्या कढईमध्ये भरपूर असं तेल टाकलेलं आहे, 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि मिरच्या आपण तोंडी लावायसाठी तळून घेत आहे। तर थोडं कट करून घेतलेलं आहे मिरच्याला आणि या पद्धतीने तळून घेतलेले आहे आणि थोडंसं वरून आपण याला मीठ टाकून द्यायचं आहे किंवा मीठ भरूनही तुम्ही अशा पद्धतीने मिरच्या तळू शकता। तर चला खिचडी फोडणी टाकूया आपण। तर तेल आपलं छान गरम आहे, जिरं, मोहरी आणि लाल मिरचीचे तुकडे टाकत आहे थोडेसे आणि बारीक चिरलेला लसूण टाकत आहे। लसूण छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि बारीक चिरलेला भरपूर असा कांदा टाकलेला आहे। सोबतच आपण कुटलेलं अद्रक टाकून राहिलेलो आहोत। छान परतून घेऊया एकदा, या पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली गाजर, फुलगोबी टाकत आहे थोडंसं आणि फ्रोझन मटर आहे ते टाकत आहे। थोडासा कढीपत्ता टाकत आहे। तुम्हाला जर आणखी काही भाज्या टाकायच्या असेल तर त्याही तुम्ही टाकू शकता, जसं आलू आहे, जे तुम्ही भाजी खाता, बारीक चिरलेले शेंगा असं टाकू शकता। तर भाज्यांसोबतच थोडंसं मीठ आणि हळद टाकलेलं आहे, चवीनुसार तिखट टाकत आहे आणि थोडासा गरम मसाला आणि सांबार मसाला टाकत आहे। आपण याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत म्हणून मी सांबार मसाला टाकत आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। तर सर्व साहित्य छान मिक्स करायचं आहे, सगळे एकजीव करून घ्यायचं आहे। रंग बघा किती सुंदर दिसत आहे आणि 5 मिनिटं आपण झाकून ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या। भाज्या छान शिजलेल्या आहे। तर आता याच्यामध्ये आपण जे वरण घोटून ठेवलेलं होतं मिक्स डाळीचं ते टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व छान एकजीव झाल्याच्या नंतर त्यामध्ये छान गरम भात टाकून राहिलेली आहे, जो आपण कुकरमध्ये लावला होता 1.5 वाटी तांदळाचा भात। भाताचं प्रमाण कमी टाकलेलं आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। छान सगळं एकजीव करून घेऊया, छान मिक्स करून घेऊया। जोपर्यंत आता हे मी मिक्स करून राहिलेली आहे तर तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता तुम्हाला जेवढं पातळ खिचडी पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून आपण सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। थोडेसे टमाटर टाकून राहिलेली आहे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं आपण याला किंवा भाजी शिजतपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। काही भाज्या जर कच्च्या असेल तर त्याही यामध्ये शिजून जातील। तर 5 मिनिटांनंतर बघा आपली खिचडी किती मस्त झालेली आहे। खिचडी आपली ही तयार आहे। तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। व्हेजिटेबल खिचडी खायला खूप मस्त लागते आणि एकदा नक्की बनवून बघा तयार झालेली आहे आपली ही व्हेजिटेबल खिचडी। मस्तपैकी पापड, लोणचं खूप छान लागते त्यासोबतही। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
तर याच पद्धतीने नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा.